नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीचे 2026 सालचे संपूर्ण राशीफल. यावर्षी गुरु, राहू, केतू, मंगळ यांच्या अनोख्या स्थितीमुळे तुमच्या करिअर, आर्थिक स्थिती, प्रेम संबंध, आरोग्य आणि संपूर्ण जीवनात मोठे बदल दिसणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यावर्षी प्राप्त होणाऱ्या मोठ्या संधी, मोठी कमाई आणि नवे टर्निंग पॉइंट्स आपण बघणार आहोत. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. आता आपण जाणून घेणार आहोत 2026 वृषभ राशीसाठीचे ग्रहयोग. गुरु तुमच्या 10व्या भावात करिअर, मानसन्मान, उच्च पदांची संधी तुम्हाला घेऊन येणार आहे. शनी तुमच्या 9व्या भावात भाग्य मजबूत आणि अडथळे कमी, मेहनतीला फळ घेऊन येणार आहे. राहू 4थ्या भावात घर, जमीन, वाहन या संबंधीमध्ये बदल तुम्हाला बघायला मिळू शकतात. केतू 10व्या भावात म्हणजेच जॉबसाठी स्थिरता, नको त्या लोकांपासून दूर ठेवणारा योग हा लांबणीवर टाकू शकतो. मंगळ वर्षभरात 3 ते 4 वेळा तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये उंच असा भाग घेऊन येतो आहे. एकंदरीतच वृषभ राशीसाठी उत्कृष्ट करिअर, पैसा आणि स्थैर्य हे 2026 घेऊन येणार आहे. आता आपण जाणून घेऊया करिअर किंवा जॉब बाबत. पहिले 6 महिने म्हणजेच जानेवारी ते जून जॉबसाठी एक छान अपॉर्च्युनिटी घेऊन येण्याची शक्यता दिसते आहे. वरिष्ठ व्यक्तींना तुमचे काम खूपच इम्प्रेसिव्ह वाटू शकतात. IT, बँकिंग, शिक्षण, मॅनेजमेंट, सरकारी नोकरी यामध्ये याचा मोठा फायदा होताना दिसणार आहे. नवीन जॉब शोधणाऱ्यांसाठी मार्च मे हा महिना सर्वोत्तम असेल. जुलै ते डिसेंबर मोठा प्रोजेक्ट तुमच्या हातामध्ये येऊ शकतात. म्हणजे जुलै ते डिसेंबर महिन्यामध्ये मोठा प्रोजेक्ट हातामध्ये येऊ शकतो. ऑफिसमध्ये तुमचा प्रभाव या महिन्यामध्ये वाढू शकतो. परदेशात काम करण्याची संधीही या प्रोजेक्टमुळे तुम्हाला मिळू शकते. टीम मॅनेजमेंटमध्ये लिडरशिपची भारी कामगिरी तुम्ही यावर्षी करू शकता. म्हणजेच हे वर्ष तुमच्या करिअरमध्ये उच्च स्थान, प्रतिष्ठा आणि तुम्हाला प्राप्त करून देऊ शकतो. आता आपण जाणून घेऊया व्यवसाय किंवा बिझनेस बाबत. नवा व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर एप्रिल-ऑगस्ट हा काळ तुमच्यासाठी सुरुवातीसाठी सर्वोत्तम असेल. रिअल इस्टेट, होम डेकोर, फूड, ब्युटी, फॅशन, कन्सल्टिंग हे जर असेल तर यावर्षी तुम्हाला फायदा या बिझनेसमध्ये होऊ शकतो. आपला चालू व्यवसाय असेल तर यावर्षी ग्राहक वाढ, ब्रँड व्ह्यू वाढू शकतो. मे ते सप्टेंबर मध्ये मोठा फायदा होताना सुद्धा दिसू शकतो. जिथे लक, बुद्धी आणि स्थिरता अशा तिन्ही गोष्टींसाठी तुमच्यासाठी हे चमकणारं वर्ष असू शकतं. आता आपण जाणून घेऊया आर्थिक स्थितीबाबत. पहिला जो फेज असेल म्हणजेच फेब्रुवारी ते जून महिन्यापर्यंत खूप चांगला आर्थिक फायदा तुम्हाला दिसेल. इन्कम स्टेबल असेल आणि सेव्हिंग सुद्धा वाढू शकते. घर, दुकान, संपत्तीमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. दुसरा जो फेज आहे जो जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत आहे तो अनपेक्षित पैसा, बोनस हे तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. साइड इन्कमचे नवे स्रोत सुद्धा यावर्षी उत्पन्न होताना तुम्हाला दिसणार आहे. बघा, पण तू खर्चावरती कंट्रोल ठेवला तरच तुमची उन्नती होताना दिसणार आहे. खर्चावरती कंट्रोल यावर्षी जरूर असणे गरजेचं आहे. राहूमुळे भावनिक खरेदी टाळा. म्हणजे जसे की महाग वस्तू आलेल्या आहेत, नवीन काही गोष्टी आलेल्या आहेत आणि आपण त्या खरेदी करतोय तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचा राहू बिघडवू शकता आणि त्याचा तोटा तुम्हाला आर्थिक स्थितीमध्ये दिसून येऊ शकतो. आता आपण जाणून घेऊया नातेसंबंध अथवा प्रेम संबंधाबाबत. तुम्ही अविवाहित असाल तर मार्च-ऑगस्ट ही योग्य जोडीदार मिळण्याचा जास्तीत जास्त संकेत घेऊन येतोय. लग्नाचे प्रस्ताव जे आहेत ते स्थिर येऊ शकतात. आपण प्रेमसंबंधात असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी वर्षाच्या पहिल्या 6 मासात अतिशय ते चांगली प्रगती तुम्हाला बघायला मिळू शकते. राहूच्या प्रभावामुळे कधी कधी घरांकडून विरोध येऊ शकतो, पण शेवटी सगळं काही ठीक होणार आहे. आपण विवाहित असाल तर घरामध्ये जी शांतता आहे यावर्षी ती जास्ती टिकून राहिलेली आपल्याला दिसणार आहे. नवीन घर किंवा वाहन खरेदीचे योग सुद्धा तुमचे येणार आहेत. आता आपण जाणून घेऊया आरोग्याबाबत. शनी भाग्यभावात असल्यामुळे मोठे आजार नाहीत, मात्र कंबरदुखी, पचन समस्या, वजन वाढणे याकडे लक्ष द्या. ह्या आजार तुम्हाला उद्भवू शकतात. मे-जुलै काळात थोडी थकवा वाढू शकतो. नियमित चालणे, प्राणायाम अतिशय उपयुक्त या गोष्टींवरती ठरू शकतो. वर्ष स्थिर पण लाईफस्टाईल केअर करण्याजोगं आहे. वर्ष स्थिर असणार पण लाईफस्टाईलकडे तुम्हाला थोडीशी काळजी घेणे गरजेची आहे. कारण आरोग्य संदर्भात मी जे तुम्हाला मेन्शन केलेले आजार आहे त्या संदर्भात ताणतणाव दिसून येऊ शकतो. आता आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांसाठी. मेडिकल, फार्मसी, कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी मोठे यश यावर्षी दिसून येणार आहे. परदेशात अभ्यास करू इच्छिणाऱ्या
साठी सप्टेंबर नोव्हेंबर महिना हा उत्तम असणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी एप्रिल जून काळ अत्यंत जास्त चांगला असल्या कारणाने तो तुम्ही यूज करावा. अभ्यासासाठी तो या काळामध्ये तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. आता आपण जाणून घेऊया शुभ अथवा सावध असणारे महिने कुठले असणार आहेत. शुभ महिने जे असणार आहेत ते फेब्रुवारी, एप्रिल, जून, ऑगस्ट आणि नोव्हेंबर असणार आहेत. सावध राहण्याचे जे महिने असणार आहे, ज्या काळामध्ये आपल्याला थोडं सावधगिरी पाळायची आहे, ते महिने म्हणजे जानेवारी आणि सप्टेंबर असणार आहे. या महिन्यामध्ये घरगुती तणाव, अनावश्यक खर्च येऊ शकतो. त्यामुळे या महिन्यांमध्ये या दोन्ही गोष्टी टाळल्यात तर एकंदरीत हे वर्ष तुमच्यासाठी सुखकर ठरू शकतं. आता आपण जाणून घेणार आहोत ग्रहांचे उपाय. शुक्र, वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, तर आपण त्याचे उपाय करणार आहोत. शुक्रवारी 5 रुपये पांढऱ्या कपड्यात बांधून तुम्हाला कुठल्या तरी मंदिरामध्ये ते दान करायचे आहेत. गुलाब किंवा पांढरे फूल तुम्हाला दर शुक्रवारी देवाला अर्पण करायचे आहेत. गुरुवारी तुम्हाला चणा डाळ जी आहे ती दान करायची आहे. सोबतच तुम्हाला चणा डाळ शक्य नाही झालं तर पिवळा रुमाल तरी तुम्ही दान करावा. शनीचा उपाय, शनिवारी काळे तीळ तुम्ही दान करू शकता. श्रम करणाऱ्या व्यक्तींना, जे काम करत असतात, वर्कर्स असतात, त्यांना तुम्ही पाणी देऊ शकता. राहूचा उपाय जर बघायला गेलात तर घरात दर आठवड्यात पाण्यामध्ये मीठ टाकून जे लादी पुसले जाते त्यामध्ये तुम्ही जाडं मिठाचा प्रयोग करू शकता. रात्री तुम्ही घरामध्ये जिथे तुम्ही झोपणार आहात तिथे एक छान सुगंधित अगरबत्ती तुम्ही लावू शकता. इतर उपाय म्हणजेच तुम्ही रोज ओम शुक्राय नमःचा जप करू शकता. चांदीचा छोटा तुकडा असेल तो जवळ ठेवू शकता. हे छोटे मोठे उपाय आपण केल्याने जे ग्रहांचा वाईट परिणाम आपल्यावरती दिसणार होता तो कमी होणार आहे. ही एकंदरीत माहिती होती वृषभ राशीबाबत. येणारे हे 2026 वर्ष तुमच्यासाठी काय घेऊन येऊ शकतं, काय देऊ शकतं, यांची संपूर्ण माहिती होती. जर आपण आज आपली राशी माहिती नसेल किंवा कन्फर्म करून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, जन्मवेळ, जन्म ठिकाण, जन्मस्थळ हे टाकू शकता. आम्ही तुम्हाला मोफतमध्ये तुमची राशी जी आहे सांगू शकतो.